नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी लेखन कौशल्यावर आधारित आज आपण काही कृती बघणार आहोत। आता ही कृती बघत असताना हा स्तर जो गाठायचा आहे आपल्याला, या कृतीमध्ये आपण जो स्तर गाठणार आहोत किंवा ही कृती बघितल्यामुळे आपण जो स्तर पूर्ण करणार आहोत तो स्तर आहे 6 ते 8 शब्द जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो। आता हा स्तर गाठण्यासाठी जी कृती बघणार आहोत ती कृती आहे जोडाक्षर विरामचिन्ह आकलनासह लिहितो। तर मित्रांनो, ह्या कृतीत आपल्याला काय करायचं आहे, तर ही कृती घेत असताना याआधी सांगितल्याप्रमाणेच विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध असणं आवश्यक आहे। सोबतच आपण शिक्षक या नात्याने आपल्याला काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी म्हणजेच पूर्वतयारी ज्याला म्हणू आपण सुद्धा विद्यार्थ्यांसमोर जात असताना आपली सुद्धा पूर्वतयारी असणं गरजेचं आहे। पूर्वतयारीसाठी आपण काय करायचं आहे, तर एक 5 ते 6 वाक्य जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह युक्त अशी वाक्य आपल्याजवळ तयार ठेवायची आहेत। आणि हे तयार ठेवल्यानंतर आपण जेव्हा विद्यार्थ्यांना सूचना देऊ की मी आज तुम्हाला काही श्रुतलेखन सांगत आहे, श्रुतलेखन करत असताना मी जे सांगतो आहे, मी जे बोलतो आहे ते लक्षपूर्वक ऐका, नीट ऐका आणि मी जसं बोलतो त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा। आता हे करत असताना आपण 4 ते 5 जे वाक्य घेतलेले होते त्यापैकी उदाहरणादाखल मी तुम्हाला 1-2 वाक्य सांगतो आहे। पहिलं वाक्य मी घेतो आहे या ठिकाणी, आज स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे। दुसरं, अरे वा शिक्षक किती छान आहेत। तिसरं, वृक्ष जर नसतील तर स्वास्थ्य बिघाडेल। अशा प्रकारची वाक्य आपण आपल्याजवळ ठेवावी। आता हे 3 वाक्य जे मी घेतले, हे 3 वाक्य आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हळूवार सांगावेत, एकदा सांगा, दुसऱ्यांदा सांगा, त्याच्यानंतर पूर्ण वाक्य सलग वाचून विद्यार्थ्यांना सांगा। विद्यार्थ्यांना सलग वाक्य वाचून सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना ते लिहायला सांगा। अशा पद्धतीनं आपण 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला सांगतो। त्यानंतर ते 4 ते 5 वाक्य लिहून झाल्यानंतर या ठिकाणी आपण वाक्याचा उपयोग केला, त्याचबरोबर आपण या ठिकाणी परिच्छेदाचा सुद्धा उपयोग करू शकतो। 4 ते 5 वाक्य असलेला परिच्छेदसुद्धा आपण या ठिकाणी उपयोगात आणू शकतो। तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपण एकदा हळूवार सांगायचं, दोनदा वाक्य सांगायचं, तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांना नीट ऐकायला सांगायचं आणि नंतर लिहायला सांगायचं। विद्यार्थ्यांनी ते वाक्य लिहिल्यानंतर ते तुम्ही स्वतः तपासून घ्या किंवा विद्यार्थ्यांना मित्राच्या मदतीने ते तपासायला सांगा। मित्राच्या मदतीने तपासल्यानंतर त्यांच्या चुका लक्षात येतील किंवा तुम्ही तपासल्यानंतर चुका तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा। यामध्ये कसं होईल की काही विद्यार्थी जे आहेत हे कमी गतीने लिहिणारे असतील, त्याच्यामुळे त्यांच्याकडून चुका जास्त होण्याचा संभव होऊ शकतो। पण ही कृती वारंवार जर आपण विद्यार्थ्यांसोबत घेतली, नियमित अशा प्रकारची कृती जर आपल्या विद्यार्थ्यांसोबत घेतली, दररोज वेगवेगळ्या प्रकारचे उतारे, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य किमान 10 मिनिटं वर्गात आपण विद्यार्थ्यांसोबत घेतली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि श्रुतलेखनाबरोबरच विद्यार्थ्यांना यामधून शब्दसंपत्ती वाढेल, आकलन शक्ती वाढेल, लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढेल आणि विविध अंगाने विद्यार्थ्यांचा विकास होईल। तर मित्रांनो, ही कृती आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत वर्गात रोज घ्या, जेणेकरून लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा सुद्धा विकास होईल। धन्यवाद।